नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. अखंडित वीज सेवेसाठी नागरिकांनी आरडीएसएस योजनेचा लाभ घ्यावा. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं आवाहन. नवरात्र महोत्सवात आज तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं पाकिस्तानसमोर 368 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात कंत्राटी भरतीची सुरुवात 2003 साली काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात सुरू झाली होती. मात्र आता हेच पक्ष कंत्राटी भरती विरोधात आंदोलन करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. पोलीस दलात कंत्राटी भरती होणार नाही हे आपण यापूर्वीही स्पष्ट केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पोलीस दलात नियमित भरती सुरू आहे. 18,331 पोलीस नियमित सेवेत घेतले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आपल्या शासन काळात कंत्राटी भरतीचं धोरण अवलंबून युवकांची दिशाभूल केली. या चुकीबद्दल त्यांनी युवकांची माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीनं केलेल्या या फसवणुकीसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर उद्यापासून आंदोलनाचा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. राज्यातल्या गोरगरीब जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार घेण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. हा जनता दरबार शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार असून शिवसेनेच्या 9 मंत्र्यांना सोमवार ते शुक्रवार या ठिकाणी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असून यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक आदिवासी भूमिपुत्रांना या उद्योगांनी रोजगार देणं बंधनकारक असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं आज जनरल पॉलिफिन या कंपनीच्या सुमारे 800 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन सामंत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी बेरोजगार तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण उद्योग विभागाकडून मोफत दिलं जाईल असं आश्वासन सामंत यांनी यावेळी दिलं. साखरेच्या धर्तीवर संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निर्यात शुल्क अनुदान सवलत जाहीर करावी तसंच निर्यातीअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमाल निर्यात करण्यास अडचणी येत असून देशांतर्गत बाजारपेठेत योग्य दर मिळत नाही. मुख्यमंत्री, संत्रा उत्पादक संघटना आणि सर्वपक्षीय नेते यांच्या शिष्टमंडळानं केंद्र सरकारसमोर हा विषय मांडून त्यावर तोडगा काढला पाहिजे. अडचणीत असलेल्या संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं तातडीनं उपाययोजना केल्या पाहिजेत असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. अखंडित वीज सेवा मिळवण्यासाठी आरडीएसएस सुधारित वितरण क्षेत्र योजना उपयुक्त आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. या योजनेबाबतची आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर डॉक्टर कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्याला 3,800 कोटी रुपये निधी मिळाला असल्याची माहिती डॉक्टर कराड यांनी दिली. या योजनेअंतर्गत विद्युत उपकेंद्रासाठी 63 ठिकाणी जागा तत्परतेनं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर जागा ज्या विभागांच्या आहेत त्या विभागांनी 7 दिवसांच्या आत ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचनाही डॉक्टर कराड यांनी यंत्रणेला दिल्या. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबवरचं AIR न्यूज औरंगाबाद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेज फॉलो करावं. याशिवाय newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर आपल्याला आमची बातमीपत्र ऐकता येतील. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता थेट ग्राहकांना कांदा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र विक्री केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातलं अशा प्रकारचं पहिलं कांदा विक्री केंद्र दिवाळीच्या सुमारास पुणे जिल्ह्यात सुरू होणार आहे. कांदा लिलावादरम्यान दलाल आणि व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक होते. ती टाळण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवात 6व्या माळेला आज धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवरती विश्राम घेत असताना तुळजाभवानी मातेनं त्यांच्या नेत्रकमला जाऊन विश्राम घेतला. त्यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मळापासून शुंभ आणि निशुंभ हे 2 दैत्य उत्पन्न झाले. त्यावेळी देवीनं दैत्यांचा वध केला अशी आख्यायिका आहे. या प्रसंगाचं स्मरण म्हणून ही शेषशाही पूजा बांधण्यात येते. दरम्यान काल रात्री देवीची मयूर वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र माहूर इथं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 9 वर्ष सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची तसंच आंतरराष्ट्रीय भरडधान्य या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून या प्रदर्शनात बालविकास प्रकल्प कार्यालय यांच्या भरडधान्य आणि पोषण आहार पाककृतींचं सादरीकरणही होत आहे. हे प्रदर्शन उद्या 21 ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. क्रिकेट. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानसमोर 368 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बंगळुरू इथं होत असलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांच्या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं 9 बाद 367 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं सर्वाधिक 5 तर हरीस रऊफ यानं 3 बळी घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं फुलपाखरांचं गाव अशी ओळख असलेल्या पारपोली गावात आजपासून फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात झाली. संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात येत असलेल्या या फुलपाखरू महोत्सवाचं उद्घाटन सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. जिल्ह्याला लाभलेली जैवविविधता जपण्याचं आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केलं. या महोत्सवामुळे इथलं पर्यटन वाढेल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास येत्या 22 तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचं आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर इथं जाहीर सभेत बोलत होते. मराठा समाजानं गावागावात आरक्षणाबाबत जनजागृती करावी. हे आंदोलन शांततेच्या मार्गानंच करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. लोकसेवकांनी सर्वसामान्य नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा पुरवून सेवा हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी अशी सूचना छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी केली आहे. ते आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. परभणी जिल्ह्यातील लोकसेवकांकडून नागरिकांना सेवा देण्याचं प्रमाण 93% असून ही स्थिती समाधानकारक असल्याचं जाधव यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातल्या मध्यम तसंच लघु प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांच्या लाभधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात शाखा कार्यालयात सादर करावेत असं आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता MM शेख यांनी केलं आहे. कालवा सल्लागार समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पाणीपाळी सोडण्यात येणार असल्याचं शेख यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नक्षत्रवाडी जवळच्या गेवराई तांडा इथून मुरमाची चोरटी वाहतूक करणारे 4 हायवा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकानं काल रात्री धाड टाकून ताब्यात घेतले. या कारवाईवेळी वाहन चालकांनी वाहनं सोडून पळ काढला. खासगी चालकांच्या मदतीनं सदरील वाहनं तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड ते काकीनाडा दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे उद्या 21 ऑक्टोबरला दुपारी 3:25 नांदेडून सुटेल तर परतीच्या प्रवासात परवा 22 तारखेला रात्री 9 वाजता काकीनाडा इथून सुटणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. नवरात्र महोत्सवात आज तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं पाकिस्तानसमोर 368 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.